छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचं काहीही ठरताना दिसत नाहीये। भाजपने शिवसेनेला एक प्रस्ताव दिलाय। हा प्रस्ताव शिवसेनेने अजूनही मान्य केलेला नाहीये। तर अर्ज भरण्यास अवघे काही तास शिल्लक असताना महायुती जाहीर झालेली नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड घालमेल वाढलेली आहे। पाहूया। संभाजीनगरात महायुतीची घोषणा कधी? फॉर्म्युला अंतिम मग जाहीर होणार कधी? अर्ज भरण्यास काही तास, उमेदवारांमध्ये घालमेल वाढली। संभाजीनगरमध्ये महायुतीत अजूनही जागा वाटपात रस्सीखेच पाहायला मिळते। शिवसेना आणि भाजपनं जागा वाटप ताणून धरलंय। 39 शिवसेना 47 भाजप लढणार हे अंतिम झाल्याचं सांगण्यात येत आहे। अशा प्रकारचा प्रस्ताव पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे भाजप नेत्यांनी दिल्याची माहिती आहे। पण या फॉर्म्युल्यावर जाहीरपणे कोणीही बोलायला तयार नाही। रात्री उशिरा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करून महायुतीची घोषणा होईल असं नेते सांगू लागले आहेत। आता घोषणा युतीची करण्याची आमच्याकडे अधिकार नाहीये, ते अधिकार पालकमंत्री अतुल सावेंकडे आहे। त्यामुळे तो प्रस्ताव फक्त देण्याकरता जे रात्री दोन्ही बैठकीमध्ये दोन्ही पक्षाच्या कोर टीमनी संमत केलेला प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे दिला। निश्चितपणे योग्य जागेवर, दोघांच्याही योग्य जागेवर निश्चिती झालेली आहे। त्याची चर्चा पूर्णपणे सफल झालेली आहे आणि या सफल चर्चेचा घोषणा करण्यासाठी आता फक्त युतीची घोषणा राहिलेली आहे। शिवसेनेला जास्तीच्या जागा हव्यात। शिवसेना समसमान जागा वाटपावर ठाम आहे। त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला काही ठरत नाही किंवा एकमतही होत नाही। एवढे सगळे वाद असूनही एका गोष्टीवर मात्र शिवसेना ठाम आहे, ती म्हणजे लढणार ते महायुतीतूनच लढणार। इतक्या कमी जागात तडजोड शिवसेना काय करते? कोणत्या कमी जागा? आणखी आमची जागेची बोलणी झालेलीच नाहीये। ज्या काय जागा वाटप होतील त्या सर्वसमोर ठेवल्या जातील आणि त्यावर अंतिम निर्णय घेता येईल। असं बोललं जाते की बंडखोरी होऊ नये म्हणून दोन्ही पक्षांनी चर्चेचं धोरण लांबवायचं आणि उद्या घोषणा करायची आणि दुपारच्या वेळेस AB फॉर्म B फॉर्म प्रभागात तिथे नेऊन द्यायचं। नाही, ह्या काही इलेक्शनच्या काही स्ट्रॅटेजी असतात, ते काही करत असतात, परंतु जोपर्यंत आमचं फायनल बोलणी होत नाही तोपर्यंत यावर बाकी गोष्टीवर चर्चा करणं योग्य नाही। शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ हे उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झाले आहेत। नाराज जंजाळ भाजपकडे जातील अशी शक्यता आहे, पण भाजपनं आता तरी या शक्यता फेटाळून लावल्या आहेत। भाजपचे उमेदवार ठरले आहेत, त्यामुळे कुणी आल्या गेल्यानं काहीच फरक पडणार नाही असं भाजप नेते सांगतायत। संभाजीनगरचा महायुतीतला तिढा वाढतानाच दिसतोय, पण एक मात्र नक्की आहे की जेवढं ताणता येईल तेवढं ताणायचं आणि तुटेल असं वाटल्यावर जेवढ्या जागा मिळतात तेवढ्या पदरात पाडून घ्यायच्या असं धोरण संभाजीनगरात दिसतंय। विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर।